अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोपींना सद्बुद्धी मिळावी तसेच संबंधितांवर प्रशासनाने कठोर व निपक्षपाती कारवाई करावी या मागणीसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खांदेश्वर येथील पुरातन शिव मंदिरात रघुपती राघव राजाराम भजन म्हणत शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये काँग्रेसतर्फे हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात एकत्र येत रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणत श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली। मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणातील दोषींना सुदबुद्धी मिळावी व सत्य जनतेसमोर यावे व संबंधितांवर निपक्ष व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यानंतर पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सादर केली। या सत्याग्रहात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे, शशिकला सिंग, राकेश चव्हाण, रोहिणी खोंड, विजय केणी, अजय कापरे, लतीफ नालखंडे, चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे, अमित दवे, केसर ठाकूर, बबन केनी, सायरा अहमद, सोनिया साहोता यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन दरम्यान शांततेचा मार्ग स्वीकारत भजन, प्रार्थना आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून आपली भूमिका यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने मांडण्यात आली। जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे।